वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. कसे आहात सर्वजण? मस्त मजेतला हो, मस्त आनंदी असाल. तिकडे कुणी लावली? आता मी क्लास सोडून जस्ट आले आणि येता येईना पालखी चालू होती, मग त्यांनी ना असं लावलं सगळं. भंडारा आहे भंडारा. आज ना मी स्टँड विसरले घरीच, त्याच्यामुळे आम्ही ठेवलाय गाडीवरती जुगाड करून. दगड ठेवला, दगडच्या सपोर्टला असा फोन ठेवलाय आणि व्हिडिओ चालू आहे. कारण की मग हातातून घेतल्यानंतर असं थोडंसं हे होतं. आज मी मम्मीचं ब्लॅक 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 मी पण घातलं ब्लॅक. माझा ब्लॅकच होता. जा स्टँड जरा 6 वाजता न देणं ते जाऊन जा ना असं. आणि तू येणार नाही का? गट्टी छू 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 गट्टी छू. तर ना आज आमच्याकडे अजून ना ते काही जैसे थे असंच कार्यक्रम आमचा चालला आहे. बाकीचं काही असं झालेलं नाही आहे. आणि मला ना पिंपल इथे डोकावून पाहायला लागलाय. पावसाचं वातावरण आहे. आज सकाळी थोडासा पाऊस पडला, परत रात्री तरी खूपच पडला. आज सकाळपासून हा एकच तेवढीचीच एक मोठी सर आली अशी, त्याच्यानंतर काय नाही. खरं आता थोडंसं झालं आहे वातावरण. संध्याकाळचं वातावरण झालं आहे की पावसाचं वातावरण झालं आहे माहीत नाही. तर मी छान असं ना आज चहा घेतलेला नाही आहे मी. माझं थोडंसं ना घसा दुखायला लागला आहे, त्याच्यामुळे मी दुधामध्ये थोडीशी हळद टाकून ना दूधच गरम करून 1 वाटीभर घेतले. चहा स्किप केला चहा. तर भक्ती बघूया स्टँड देते काय. अजून मॅडम आमच्या जायचे आहेत, त्यामुळं काय स्टँड असले की जरासं बरं पडतं. मी दारात बोलत उभं राहिले होते. ते गटारीवाले ना साहेब आले होते, त्यांच्यासोबत बोलत होते की काही करा पण तिथे ना टाका, तरी काहीतरी टाका. मग म्हटलं थोडा वेळ, मला 15-20 मिनटं त्यांच्याशी बोलल्यानंतर मग मिस्टर यायचे पण वेळ झालेली. मला ते एक धाकधूक होतं, तर की ते जरा आले तर ना चालू करणार. काय ग फ्रीजवरती आहे ते चालू करणार असं तसं. कारण की काल पण वाद झालाय, परवा पण वाद झालाय. ओ ये ना इकडे राजा, 1 मिनिट जाऊन स्टँड पहिला घेऊन येते थांबा. स्टँड आणलेला आहे, हे जरा बरं पडतं ना. हा तेवढा लांब जात नाही. इथे ना 5 पाईप आहेत. 5 पाईप त्या गटारीसाठी आणलेले. ते ना प्रत्येक जण येते ते पाईपाचाच फोटो काढून घेऊन जातं. जरा लावते अगोदर म्हणजे बरं पडेल. अच्छा आता दाखवू तुम्हाला लुक. हे बघा माझं पूर्ण व्हाईट, सॉरी ब्लॅक, पूर्ण ब्लॅकमध्ये ड्रेस घातलाय. आज दगड काढूया. एवढा दगड हा ठेवून त्याला थोडासा सपोर्ट देऊन मग लावला होता होल. काय सांगत होते तुम्हाला मी आता? हां, ते साहेबांसोबत बोलून वगैरे झालं आणि ते बोलले की उद्या टाकतो पाईप म्हणून. मग आता बघू किती टाकतात. तिकडे तरी 5 आहेत, पण ह्या एवढ्या मोठ्या पाईप ना आमच्या दारात बसणार नाही, कारण की लेवलनं नाही येते. असे दगड बाहेर वगैरे आलेले, त्याच्यानं पाईप सरळ बसत नाही. मग ते बोलले बघूया उद्या, आणि उद्या तरी घालून देतो मी. तर ठीक आहे म्हटलं, कारण की थोडा असं अवतार न बघितला होता मिस्टरांचा. खूप भडकले होते, मी तरी घाबरले होते. असले विचित्र भडकले होते. आणि साहजिकच आहे ना, राहतोय तिथे म्हटल्यावरती येणं जाणं, परत भक्तीचे क्लास, शाळा, गौरांचं हे सारखं आमचं येणं जाणं चालूच असतं. दूध जरी संपलं तरी आम्हाला तिकडे बाहेर यावं लागतं. मग ह्या लोकांनी जर असं उकरून ठेवलं. साधं पाणी पण विकतच घेते मी, म्हणजे प्यायचं. मग ते सुद्धा बाहेरून आणावं लागतं. मग ह्यांच्या नादाला जर लागलं तर कसं व्हायचं ना. त्याच्यामुळे मिस्टर भडकले होते. आणि झालं मग सगळं ते काम सोडून असंच गेले. मग पुन्हा आम्ही पाणी तटवलं. पाणी पूर्ण ना मिस्टरांनी, तो आम्ही पाईप घातला होता पहिला, तो परवा
रस्त्याला ना दगड लावून फरशी लावून पाणी पॅक करून टाकले, पाणी पासच होत नाही. आणि आता यावंच लागलं त्यांना, पाणी पास होत नाही त्याच्यामुळे. आणि उद्या घालतील आता. उगाच माझं असं जाऊ दे रक्त नाही बिचारीच्या अंगामध्ये, आणि उगाच पाव किलो रक्त माझं आठवलं ओरडून ओरडून. तर मला सगळी म्हणतात बाई हळू हळू ओरड जरा, ते घाबरतील. म्हटलं असं कोण घाबरते काय. कोल्हापूरच्या माझा आवाजच एकदम खतरनाक. आघाडा सगळीकडे आमच्याकडे आघाडाच आघाडा आहे. कोण म्हणतं ह्या आघाड्याची भाजी करतात हो. तुम्हाला काय वाटतं, करत असतील आघाड्याची भाजी? तर कमेंट करून सांगा आघाड्याची भाजी करतात का. कारण की मी तरी कधी केलेली नाही. मी गणपतीला फक्त वापरलाय हरेटी आघाडा वगैरे, भाजी वगैरे कधी खाल्लेली नाहीये. हे आहे ते पाच पाईप आहेत, ते काही उपयोगाचे पण नाहीत. आमच्या दारामध्ये ते बाहेरच राहणार आहेत. नुसतं त्यांनी खोल खोदलाय, नुसता डबरा काढलाय. संध्याकाळचं वातावरण मस्त झाले की नाही. भक्ती आमची गेली आता क्लासवरून, ती घरात आतमध्ये पण आली नाही. गौरांग दारातच होता, त्याच्याकडेच भक्तीची बॅग दिली आणि दारातूनच तिला घेऊन आले. तर चल पटकन व्हिडिओ बनवूया आणि मग येऊया. की आज घरात पण घरातलं काय दाखवायचं ना. आणि मी काय असं काय स्पेशल जेवण वगैरे करण्याचं वगैरे व्हिडिओ काय बनवत नाही. आपल्याला काय ते जास्त आवडत नाही. मला फक्त फिरायला, बडबड कॅसेट करायला, परत छान असं आवरून वगैरे असं मस्तपैकी मज्जा वाटते. मज्जा कोणाकोणाला आवडतं असं. काम चुकार म्हणतात मला, पण नाही आहे. मी सगळं काम वगैरे करून माझं जे काही आहे ते आवरून मगच मी व्हिडिओ बनवते. टेम्पो आहे टेम्पो. आज सगळं माझं आवरलं. संध्याकाळचं जेवण सुद्धा आता 6 वाजले. भक्ती 6ला क्लासवरून येते, म्हणजे आता 6:15 झाले असतील आम्ही आलो तेव्हा. तो कसलं काय चालू आहे डेकोरेशन कोणाकोणाचं. मला जरा फोटो पाठवा ना, मला पण थोडं आयडिया येऊ देत काय करायचं. मी वेगळं असं काहीतरी करायचं म्हणत होते, पण काय होते ना, माझ्या समय ना गणपतीचे जे समय आहेत ते खूप मोठे आहेत. म्हणजे जवळपास 5-5 किलोची एक समय आहे पितळची. पितळ का तांब म्हणतात, पितळची आहे ना. 5-5 किलोची एक समय आहे आणि उंचीला पण खूप आहेत त्या. मग डेकोरेशन करायचं म्हटलं तर पहिला मला तेच. आणि कारण की ते माझ्या घरात असं आहे की जे गणपतीची पूजा वगैरे आपण करतो ना, पहिला आमच्या घरी भटजी येऊन सकाळी गणपतीची पूजा वगैरे करायचे. पण आता थोडंसं नाही, आम्हीच घरी करतोय. तर त्या डेकोरेशन पण करता वेळी ना त्याच्या लेवलनंच करावं लागतं. गणपती माझा गणपती घरातला गणपती आहे तो 2.25 फुटाची मूर्ती आहे. तुम्हाला बघायला मिळेल. मी गावी जाणार आहे आणायला. बघू ह्या वेळेला देव करू व्यवस्थित सगळं होऊ देत. कारण की गणपतीची मूर्ती मला आणायची आहे 130 किलोमीटर लांबवरून. तर त्यामुळे थोडंसं मला टेन्शन तर आहे, कारण की एवढ्या लांबचा प्रवास, माणसं ते थकून जातात, गणपतीचं काय. तर त्याच्यामुळे ना थोडंसं जायला पण हळू पाहिजे, यायला पण हळू पाहिजे. जाता मी सकाळी लवकर जाणार आहे, कारण की माझ्या आजोबांचं ऑपरेशन झाले. म्हणजे माझ्या मम्मीच्या पप्पांचे ऑपरेशन झाले. मग त्यांना पण घरी नेले. मग मी गेले नाही ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना बघायला, कारण की मी आत्ता गणपतीला 3 किंवा 4 तारखेला जाणार होते माझ्या गावापासून, आणि ते पुढं आहे. मग ना मग म्हटलं परत अशा फेऱ्या नकोत, म्हणून की नाही मी तेव्हाच दोन्ही पण एकत्रच करायचं म्हटलं, आधी नको जायला. मग गेले नाही. मग त्या दिवशीच मी सकाळी लवकर घरातून निघून जाणार आहे पहिला आजीकडे. तिकडं बाबांना वगैरे बघून, आजीला बघून मग जाणार मम्मीकडे. मम्मीचं सगळं घरात डेकोरेशन वगैरे करून ठेवून मग जाणार माझा गणपती आणायला. माझा गणपती घेऊन मग इकडे येणार.
आणि तुम्हाला दाखवते. काल हे गटारीचं काम करताना ना हे सगळं ना खोकी होती नाही की म्हणजे चहाचं, कुणाचं ज्यूसचा छोटासा गाळा, कुणाचा मोबाईलचं शॉप छोटंसं असतं ते, पुन्हा चहावाले, वडावाले, हे छोटे छोटे स्टॉलवाले होते ना, एका लाईनीनं असं लावले होते म्हणजे आमच्या दारात असतून. तर ना त्यांचं दारात नाही, बाजूला आमचा प्लॉट अजून रिकामी आहे तिथं. हे हा पण आपलाच आहे. तर इथं ना सगळं त्यांनी ते काम चालू होतं ते वरती ठेवलं होतं सगळं. ती पोरं मला हात करतायत ब्रिजवरून. तर ना ते सगळं असं ठेवलं सामान आणि निम्मा अर्ध ना कोणी चोरून नेलं त्याचं. म्हणजे निघत होतं ना ते सगळं चोरून नेले. सकाळी उठून मला सकाळी विचारत आले, वहिनी कशाचा आवाज तुम्हाला आला काय? तर म्हटलं नाही मला कशाचा आवाज आला. तर म्हणतात आमच्या गाड्याचं म्हणजे हे मागे हे वरती आहेत ना, हे त्यांनी खोलून वगैरे म्हणजे गटारीवरती होते ना, तर त्यांनी काय केलं खोलून वगैरे वरच्या बाजूला ठेवले होते. आणि आज सकाळी येऊन बघताय तर निम्मे मटेरियल त्याच्यामध्ये नाहीच आहे. म्हणजे सकाळी सकाळी ना भंगारवाले वगैरे येतात की नाही, तर भंगारवाली काय नेतील याचा काही नेम नाही. कारण की माझ्या गाडीचं ना त्या दिवशी एक दिवस गाडी गौरांग होता, गौरांगला वरती गाडी घ्यायला येईना म्हणून आम्ही खालीच गाडी लावली. टू व्हीलरच्या गाडी पेट्रोलचा पाईप कापून एक थेंब सुद्धा पेट्रोल ठेवलं नव्हतं. एवढं सगळं नेलं होतं. नशीब म्हटलं गाडी नेली नाही. त्याच्यामुळे बाहेर इकडं काय ठेवून चालत नाही. सगळं मेन रोडला आहे ना त्याच्यामुळे. आणि कोणाला सांगा CCTV कॅमेरा आहेत माझ्या घराच्या अवतीभोवती सगळीकडे आहेत. कारण की कसं कधी मिस्टर कुठे गेले तर काय. आणि तुम्हाला मी त्यासाठी सेफ्टी म्हणून घराच्या बॅक साईडला, फ्रंटला, परत ह्या साईडला आमच्या इथे सगळीकडे CCTV कॅमेरा आहेत. ते त्याच्यामुळे ते एवढं काही टेन्शन नाही. आणि तुम्हाला मी परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता हा डांब आहे तो सगळा वेलानं भरला होता ना, हा लाईट नव्हती त्या दिवशी. तर आता ना लाईटीसाठी हे पूर्ण वेल वगैरे काढून खाली टाकलेत. ते डाम स्वच्छ करून घेतला. तर आता चला एवढीच बातमी. उद्या थोडंसं काहीतरी सांगायला पाहिजे की तुम्हाला. तुम्हाला एका दिवशी सगळं सांगून काय करू. आम्ही जेवण असतो घरातले एवढे काय जास्त व्हिडिओ नाही बनवत जेवणाचे वगैरे. आज काहीच नाही. आज भाजी ह्याची कशी कुरडूची भाजी थोडीशी शिल्लक आहे, एवढीशी शिल्लक आहे. ती भक्तीला करायची आहे. ती चिरून नाही धुवून ठेवून आले, जाऊन चिरणार आहे. चिरून तेवढीच भाजी तिच्यापुरती करते. कारण की ती भाजी पालेभाजी भक्ती असली. माझी मेथी आहे, मेथीची भाजी भक्ती केवढी आवडीनं खात नाही, पण कुरडूची भाजी खाते. त्याच्यावरून मग एक भाकरी खाल्ली की नाही मग भात वगैरे खात नाही काय. मग ठीक आहे ना, एक भाकरी म्हणजे का थोडी नाही झाली तर तेवढी खाल्ली की झोपते. आणि संध्याकाळचं कसं सकाळी शाळा लवकर असते त्याच्यामुळे ना 5:30 लई झाले, 5:30 वाजता म्हणजे उठतेच. खरं 5:30ला मी उठते. तिला उठवते अगोदर, सांगते जा आंघोळ करून ये. ते आंघोळ करून येईपर्यंत म्हणजे मी उठून मग तिचा डब्याला लागते. डब्बा वगैरे करून एकदा भरून दिला की मग टेन्शन नाही. येईपर्यंत भक्ती लई किरकिर करते भक्ती जेवणाला. तिला चपातीला एकही डाग पडून चालत नाही. इकडून या लागले मी ये की म्हणे हां इकडून येते. कसं व्हायचं पोरांचं. तर ना चपातीला एक डाग पण पडून चालत नाही. भाजी जराशी तिखट काय झाली ठेवली जेवणाचं सांग तिला लई दिवस झालं मम्मी चिकन लॉलीपॉप आणखी म्हटलं श्रावण संपू देत म्हटलं. आता हा समोर बहुतेक संपेल वाटतं. गणपतीच्या अगोदर घरी काय आणणार नाही पण बाहेर नेऊन का तिला खायला द्यायला पाहिजे. मुलांचं असं मन मारणं पण चांगलं नाही. आणि आता चला आपण आता जाऊया घरी. वेळ पण झालाय. आणि हा ना पायपा प्रत्येकजण असं त्यांचं प्रत्येकाच्या डोकीत चालू आहे. माझ्या दारात खोदले ना मग म्हणजे 5 दुकानं आहेत आमची. म्हणजे ज्यांच्या दारात खोदले की ना ती 5 दुकानं आहेत आमच्या म्हणजे आपल्या जागेतच आहेत. त्यांच्या दारात खोदले तर सगळ्यांचं चाललं ह्याच्यातला एक डाम नेऊन घालायचा. पण हे बसत नाही, त्यांच्या लक्षातच येत नाही. आपले गटारीची साईज हे हायवेसाठी आणलेले आहेत. हे ते 5 आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवलेत कारण की उद्दाम दाखवलेत. कारण की काय होते माहिती आहे का, आता ते फोटो पण ते हायवेवाले होते ना त्यांनी फोटो पण काढून नेले. इथं काय चोरीला जाईल
काय भरोसा नाही, माणसं चोरीला चाललेत ते तरी काय. तर चला आता गाडींचा आवाज जास्त येईल. मी मेन रोडला आले, सर्व्हिस रोड आहे आपला. चला बाय बाय, टेक केअर. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काय केलं आहे ते दाखवते तुम्हाला. आज तरी काय केलेलं नाही आहे, आज ते आलीच नाही आहेत लोक, त्याच्यामुळे काय केलेलं नाही आहे. आणि उद्या बघू काय करतात. दारात करायला तरी पाहिजेत, तर दाखवते थांबा तुम्हाला. आमच्या इथला परिसरातलं काही केलेलं नाही आहे बा, आहे की नाही. जैसे थे नाले मी पाणी अडवून ठेवले. हे बघा, मी इथं ना इथं फरशी लावली बरोबर नाल्याच्या, म्हणजे नाल्याच्या ना पाईपाच्या तोंडावरती मी फरशी लावून ना ते बंद करून घेतले, पाणी सोडलेलं नाही. ह्याच्यामुळे वाद झाला आणि म्हणून ती पाईप घालायला आली. पाणी तटवून ठेवले म्हणून लक्ष देईनात ना, म्हणून मी पाणी तुंबवलं. आम्ही काय कमी. चला आले घरात, जाऊया आता. बाय बाय.